नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी विजय शेलवले. माझ्या विजय शेलवले शापूरकर या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत. आज आपल्या अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना ज्याची आस लागून राहिले असा विषय म्हणजे खाकी वर्दी. आणि खाकी वर्दी ही आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या अंगावर कधी लवकरात चढणार आणि कधी आपला सुरक्षा रक्षक बांधव वर्दी घालणार याची उत्सुकता लागली आहे. तरी या संदर्भात सुरक्षा रक्षक हितचिंतक माननीय संजयजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन याचे अध्यक्ष यांनी 27/2/2025 म्हणजे 27 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा, त्याचप्रमाणे मंत्रालय, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य आकाशजी फुंडकर साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. कामगार भवन DKC बांद्रा मुंबई यांना सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेशाचे वितरण माननीय कामगार मंत्री महोदय यांच्या हस्ते लवकरात लवकर करण्याबाबत सदर पत्रामध्ये नमूद केलेले आहे. त्या पत्रामध्ये सदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन यांच्या मार्फत सदर पत्रामध्ये असे नमूद केले आहे की सुरक्षा रक्षक बांधवांचा जो खाकी वर्दीचा जो विषय होता ते 1987 पासूनचा संघर्षाचा लढा होता खाकी वर्दीसाठी, आणि तो संघर्षाचा लढा 2024 या वर्षी मागच्या सरकारचे कामगार मंत्री माननीय खाडे साहेब यांच्या कामगार मंत्रालयाच्या नियोजनामध्ये सदर आपल्या खाकी वर्दीला मान्यता मिळालेली आहे. तरी आपण पाहू शकता जो आपला ह्या व्हिडिओचा टायटल आहे, ह्या व्हिडिओमध्ये जो बॅकग्राऊंड बनवलेला आहे त्याच्यामध्ये संजयजी पाटील यांच्या सोबत खाडे साहेब आहेत. त्या साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तरी आताचे जे सरकार आहे त्या सरकारचे कामगार मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर साहेब, जे माझ्यासोबत फोटो ठेवलेला आहे आपल्या टायटलवर, तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहेत. आणि त्यांची सुद्धा आमच्या शापूर समूहामार्फत सदर खाकी वर्दीसाठी आपण भेट घेतलेली होती. आणि त्यांना लवकरात लवकर आम्ही तर मागणी केली होती 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन जसं साजरा होतो त्या दिवसापासून सदर वर्दीचा वापर करण्याची आपण परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे जी वर्दी आपली सँक्शन झालेली त्याचे याचे लोगो वगैरे इतर जो वर्दीचा जो पूर्ण पेहराव आहे त्याबाबत सर्व रक्षक बांधवांना, महाराष्ट्रातील सुरक्षा बांधवांना माहिती व्हावी यासाठी जणू काय जसे कपड्याच्या आपल्या मोठमोठ्या शोरूम मध्ये जसं सॅम्पल एखाद्या आपल्याला पूर्ण पायाच्या नखापासून जो कपडा तर डोक्याच्या केसापर्यंत घातला जातो त्याप्रमाणे आपल्या कॅप पासून तर शूज पर्यंत सर्व असं स्टॅच्यू प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळाच्या हेड ऑफिस मध्ये ठेवण्यात येऊन तो त्याबाबत सूचना देण्यात यावी आणि तो प्रसारित करण्यात यावा. अशा प्रकारचा वर्दी सुरक्षा रक्षकांना सँक्शन झालेला आहे आणि याप्रमाणे सुरक्षा रक्षकांना वर्दी मिळणार आहे. तरी याबाबत या आपले संजयजी पाटील साहेब यांनी असे नमूद केलेले आहे की सदर वर्दी आपल्या मागच्या सरकारमध्ये मंजूर झाली आणि आताच्या सरकारचे जे भाजपचे सरकार आहे, युतीचे सरकार यांच्या मार्फत जे कामगार मंत्री आहेत आकाशजी फुंडकर साहेब यांच्या हस्ते लवकरात लवकर वाटप व्हावी
आणि त्यांनी हा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, यासाठी आपण त्या संजयजी पाटील साहेब यांनी आणि यांच्या संघटनेनी, कामगार मंत्री, मागील कामगार मंत्री, आताचे कामगार मंत्री, तसे सरकारचे व तसे सर्व कामगार मंत्रालयाच्या विभागातील अधिकाऱ्यांचे, तसे सर्व सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांचे आणि या खाकीवर्दीच्या लढ्यासाठी जे संघर्ष करणारे जे कामगार संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, तसेच जे सुरक्षा बांधवांनी याच्यासाठी लढा दिला, त्याचप्रमाणे या लढ्या सुरक्षा रक्षकांच्या खाकीवर्दीच्या लढ्यासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणजे तालुका लेवलला जे आमदार आहेत आपल्या तालुक्याचे, तसेच खासदार आहेत, ज्यांनी आपल्या सुरक्षा बांधवांच्या खाकीवर्दीसाठी जी मदत केली, संघर्षाला साथ दिली, त्या सर्वांचे सुद्धा संजयजी पाटील साहेब यांनी आभार मानलेले आहेत. तसेच खाकीवर्दी कपड्याचे त्यासोबत लागणारे आर्टिकल व टेंडर प्रक्रिया गणवेशाचं कपडा खरेदी करून शिलाई करण्यासाठी टेलरकडे केव्हा दिलेला आहे टेंडर होऊन, त्या गणवेशाचे वितरण आकाजी फुंडकर साहेब यांच्या हस्ते लवकरात लवकर व्हावे, तशी ही मागणी संघटनेमार्फत व तसेच सुरक्षा रक्षकांची मागणी आहे, असे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे. तसेच त्याप्रमाणे नियोजन सुरक्षा रक्षक मंडळाने करून संबंधित सुरक्षा रक्षक ज्या लढ्यासाठी सुरक्षा रक्षक संघटनांनी साथ दिली, तसे इतर जे प्रतिनिधी आहेत, सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी, त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित करून या गणवेशाचे, खाकीवर्दी गणवेशाचे लवकरात लवकर वाटप करून आपल्या महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक बांधवांच्या अंगावर लवकरात लवकर खाकीवर्दी चढावी, यासाठी साहेबांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्यास तरी लवकरात लवकर याबाबत आमची माझी 3-4 आपले संघटना प्रतिनिधी, हितचिंतक जे अपडेट असतात नेहमी सुरक्षा रक्षक बांधवांच्यासाठी आपले तत्पर असतात, त्या सर्वांशी माझा संपर्क चालूच असतो आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा यासोबत मागणी केलेली आहे. आणि शापूर मुघल समूह या खाकीवर्दीच्या लढ्याच्या संघर्षासाठी नेहमी तत्पर आहे आणि तत्पर राहीलच. जोपर्यंत खाकीवर्दीचा संघर्ष, खाकीवर्दी आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या आपल्या अंगावर चढणार नाही, तोपर्यंत लढा हा चालूच राहील. आणि मला वाटतंय जवळजवळ आपल्या 50% खाकीवर्दीच्या लेवलचं काम, शिलाईचं वगैरे इतर गोष्टीचं काम झालेलं आहे. तरी आता जे काही पुढील नियोजन होईल, त्या नियोजनाची माहिती आपणास आपल्या व्हिडिओ मार्फत देण्यात येईल. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा. याप्रमाणे पुढील माहिती आपल्याला नक्कीच लवकरच आनंदाची बातमी आपल्यासाठी मी या व्हिडिओ मार्फत देणारच आहे आणि लवकरात लवकर ही माहिती मिळावी आणि आपणास मी सांगावी याची उत्सुकता मला सुद्धा आहे. तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.